स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे कार्तिक देशमुख ब्लॉग आणि स्वतः मालक तुमचं स्वागत करत आहे या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आज चाललेलं आहे नाशिक या ठिकाणी महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेलं अर्धशक्तिपीठ. तर त्याचं नाव आहे सप्तशृंगी महादेवी मंदिर. काही लोक त्याला वणीची देवी सुद्धा म्हणतात. नगरपासून सुमारे 250 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं हे देवी मंदिर आहे. सो आम्ही जातो आता थोडंसं चहा पाणी केलं आणि मला कॉल आला. तुम्ही समजू शकता कॉल म्हणजे काय की काय तुला काय पाहिजे. तुम्ही फक्त एवढंच म्हणन, एक संडास, एक सुंदर असं स्वच्छ क्लीन संडास, मस्त गरम पाणी, हात धुण्यासाठी साबण और कुछ नाही. जिंदगी तबा आहे पण ठीक आहे, इंडियन आहे. सुख यामध्येच आहे. हेच ते सुख जिथं हलकं करायला भेटतं. महत्त्वाचा कॉल संपवून मग तुम्हाला तर माहिती आहे आता पोट मोकळं झाले म्हणजे भूक लागणार. आणि मग नंतर आम्ही हॉटेलला थांबलो आणि इथं ही अमोलची फॅमिली, अमोलची बहीण, आई, इकडे मिसेस आणि ओवी. मस्त जेवलो आणि पोटभर आणि निघालो. पहिले पोटोबा, नंतर विठोबा, नंतर तुम्ही पाहताय हा काय लोकेशन आहे. फुल स्कॅम, काही इशे नाही. पूजा घ्या तरच पार्किंग, पूजा घ्या तरच पार्किंग. तर आता नशिबाने आम्हाला मिळालेली इथं पार्किंग. आणि तिकडे वरती जायचं आपल्याला, दिसतंय का. थोडेसे कष्ट घेऊन आम्ही जाणार आहोत. 518 पायऱ्या चढून. तुम्हाला ऑप्शन रोपवे सुद्धा आहे, त्याचं 120 रुपये तिकीट आहे. काय बोल 500 पायऱ्या किती, 511 पायऱ्या, 511 विषय 511 पायऱ्या. थोडेसे कष्ट घेऊन आम्ही दर्शन करणार आहोत, कारण की कष्टाने दर्शन केल्यानंतर थोडंसं बरं वाटतं रोपवेपेक्षा. आणि इथे दोघं खूप थकले. हे पिल्लू भेटलं होतं आम्हाला मध्ये, खूप क्यूट होतं मस्त पैकी. बाबा यांची कमतरता नव्हती इथं नुसते माकडच माकडं. भरपूर वेळ लाईनीत थांबून आम्ही दर्शन केलं. तसं VIP पाससुद्धा होते, 100 या 150 रुपयामध्ये होते. डायरेक्ट तुम्हाला देवीजवळ जाऊन दर्शन करता येतं, जसं आम्ही आत्ता इथं केलेलं आहे. आणि दर्शन करून आम्ही लगेचच खाली उतरलो. 518 परत पायऱ्या उतरलो आणि सुंदर दर्शन झालं. गर्दी पाहताय तुम्ही. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया. 1 2 3 येतो.